आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. भांगेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनी नुकतेच नागपूर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवून त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री यांचा अहिल्यानगरमध्ये दलित महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय. रामदास स्वामी यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी इतिहासाचे चुकीचे संदर्भ देऊन शिवरायांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आले. धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाष्य करून महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी आणि 18 पगड जाती बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वी अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. मात्र आता अशा प्रवृत्तींना लगाम घालणे गरजेचे. महापुरुषांचा अवमान हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यापुढे जर कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा कोणत्याही महापुरुषाबद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर त्यांच्यावर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आग्रही मागणी दलित महासंघांनी केली आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजांचा अपमान करणाऱ्यांना कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर काशीनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, जिल्हा कार्याध्यक्ष कडूबाबा लोंढे, ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अरुणाताई कांबळे, अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षा मंदाकिनी मेंगाळ, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सकट, तालुकाध्यक्ष रफिक शेख, अशोक भोसले, लक्ष्मण साळवे, सुभाष सुलाखे पाटील, संजय सुलाखे पाटील यांसह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राज्य होते आणि ते शूरवीर होते. अशा महान शूरवीराच्या बद्दल अनेक गैरसमज किंवा त्यांचं हनन करण्यासाठी गेली कित्येक वर्षापासून मनुवादी पिलावळ ही वळवळ करते. त्याचाच भाग म्हणून यापूर्वी सुद्धा श्री 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 रवी शंकर महाराज यांनी सुद्धा सेम असंच वक्तव्य केलं होतं आणि त्याची पुनरावृत्ती काल संघाच्या ठिकाणी येऊन तिथे एका देवीच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कमी करण्यासाठी, त्यांचं महत्व कमी करण्यासाठी त्यांनी पुन्हा रामदास त्यांचे गुरु होते आणि छत्रपती महाराज म्हणतात की मी लढाई करून थकलो, आता बस, मग तुम्ही कोण माझे, मी शिष्य, मी तुमचा कोण गुरु. म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न जर ही पिलावळ करणार असेल तर तो महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अमावस्या पाहिलेली नाही, पौर्णिमा पाहिलेली नाही. प्रत्येक अमावस्याला त्यांनी अमावस्याच्या किरण रात्री शत्रूवर तुटून पडून किल्ले जिंकलेले आहेत. हा इतिहास आहे आणि या इतिहासाला खोटं करून त्यांना धार्मिक फक्त देवत्व द्यायचं आणि त्यांच्या कार्याचं त्यांना खुजं करण्याचं काम ही पिलावळ करत आहे. अशा पिलावळीचा बंदोबस्त शासन करणार नसेल तर छत्रपतींचे मावळे आजही तयार आहेत. छत्रपतींनी कधीही कुठल्याही धर्माचा द्वेष केला नाही, कुठल्या जातीचा द्वेष केला नाही आणि सगळ्यांना समान पातळीवर न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अशा या शूर महापुरुषाचं चारित्र्य हनन करणाऱ्या या धीरेंद्र शास्त्रींवर शासनाने स्वतः कडक कारवाई करावी आणि त्यांच्यावर कारवाई न केल्यास छत्रपतींचे मावळे आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत. दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य करणारे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी या संदर्भामध्ये आज आम्ही
दलित महासंघाच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे. तरी असे बेताल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे. तरी यापुढे जो कोणी बेताल वक्तव्य करेल त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी आम्ही आज मागणी करत आहोत. महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अक्कल पगड जाती यांना आपल्यामध्ये समिट करून यामध्ये स्वराज्य संस्थेची स्थापना केली. अशा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे धीरेंद्रजी शास्त्री आहेत त्यांनी जे काही शब्द वापरलेला आहे तरी या शास्त्रीवर गुन्हा देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा आणि इथून पुढेही आराध्य दैवाच्या छत्रपती शिवाजी यांच्यावर जर कोणी अशा प्रकारे अपशब्द वापरत असतील तर यांना शासनाने फक्त गुन्हा दाखल न करता डायरेक्ट फाशीची शिक्षा द्यावी अशी आम्ही दलित महासंघाच्या वतीने व मातंग समाजाच्या वतीने मागणी करत आहोत. जय भीम, जय भाऊजी.